मनोज जरांगे पाटील विधानसभा लढवणार का? जरांगे स्वतः मैदानात उतरणार की इतरांना कुणाला सपोर्ट करणार? कुणाला पाठिंबा देणार की स्वतःची फौज या विधानसभेच्या मैदानामध्ये उतरवणार? यासह अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत. हळूहळू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं क्लिअर व्हायला लागली आहेत. याच उत्तरांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. अंतरवाली सराटी नावाचे एक गाव आहे, ते आता सगळ्यांनाच परिचित झाले. एक व्यक्ती जो सातत्यानं काही वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठवाड्यात आंदोलन करत असतो. शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी अचानक दगडफेक होते, लाठीचार्ज होतो आणि जास्त चर्चेत नसणारं हे आंदोलन राज्यभर आणि पुढे चालून देशभर गाजतं आणि मनोज जरांगे पाटील नावाच्या व्यक्तीचा उदय होतो. राजकीय पटलावरती या नावाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायला लागते. आधी लोकसभेला जरांगे फॅक्टरचा दणका काही नेत्यांना बसतो, काही पक्षांना बसतो आणि आता विधानसभेला देखील हा फॅक्टर अनेकांना धडकी भरवतोय. जरांगे पाटलांचं आता जवळपास ठरलंय. विधानसभेला त्यांची तयारी जोरदार सुरू झाली. ही तयारी नेमकी कशी आहे आणि विधानसभेला मराठा फॅक्टर अर्थात जरांगे फॅक्टर कसा चालणार आणि जरांगेंमुळं कुणाला फायदा होणार तसंच कुणाला झटका बसणार याच बाबत पुढील काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी निलेश. आपण बघताय मुंबईत. लोकसभेला कुणाला पाडायचं हे तुम्ही ठरवा म्हणणारे जरांगे पाटील आता थेट काहींची नावं घेत पाडायचं सांगू लागलेत. फडणवीस, भुजबळ, मुंडे, दरेकर, राणे, लाड, दानवे, वडेट्टीवार, महाजनांसह अनेक नेत्यांना थेट नावं घेत जरांगेंनी अंगावर घेतले. लोकसभेला त्यांची जी लाईन होती त्यामध्ये आणि आता विधानसभेच्या आधीची त्यांची लाईन यात बराच फरक जाणवत आहे. मराठा आरक्षणाची त्यांची सुरुवातीची मागणी ते त्यांची आताची भूमिका यामध्ये सुद्धा बराचसा फरक झालाय किंवा त्यांच्या मागण्या वाढत गेल्याचं सुद्धा आपण सातत्यानं पाहिले. आंदोलनाला धार येताच त्यांनी सरकारला अडचणीत आणायला सुरुवात केली. मराठा आरक्षण ओबीसीतून द्या, नंतर सगळे सोयरे, त्यानंतर सरसकट अशी मागणी जरांगेंनी केली आणि सरकारला घेरण्याचा प्रयत्नसुद्धा केला. यानंतर त्यांनी मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांना मदत देण्याची मागणी देखील लावून धरली. आधी फक्त मराठा आंदोलनाच्या अवतीभोवती असणारे जरांगे पाटील हळूहळू इतर मुद्द्यांवर देखील बोलू लागले. अगदी बांगलादेशच्या अस्थिरतेबाबतच्या प्रश्नावरती सुद्धा म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रश्नावरती सुद्धा त्यांचे स्टेटमेंट येऊ लागले. सध्याचे त्यांचे काही मूव्ह बघता ते अगदी राजकीय नेत्यांप्रमाणे कुठल्याही मुद्द्यांवर धडाधड बोलताना दिसत आहेत. मराठवाड्यात पावसानं हाहाकार केलाय. यानंतर जरांगे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. तिथं जाऊन त्यांनी आधी कृषी मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंना फोन करून सरसकट मदतीचं आश्वासन घेतलं. शिवाय सरकारलाही इशारा दिला. त्यानंतर त्यांनी रोज ज्यांच्यावरती टीका करतात अशा फडणवीसांशी सुद्धा फोनवरती बोलून घेतलं. शेतकऱ्यांच्या विषयाच्या माध्यमातून का होईना फडणवीसांसोबत चर्चेची दारं त्यांनी उघडी केली. एखाद्या मातब्बर नेत्यासारखं त्यांनी विधानसभेला इच्छुकांचे अर्ज मागवलेत. बरं, त्यांनी आवाहन केल्यानंतर अशा अर्जदारांनी सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये लाईन लावली आणि अर्जांचा अक्षरशः पाऊस पडलाय. आपण जर पाहिलं तर जरांगे पाटील हे आधी फक्त आरक्षणावरती केंद्रित होते. मराठा समाजाला आरक्षण हाच त्यांचा फोकस होता, जो त्यांनी ढळू दिलेला नव्हता. आता मात्र ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पोटतिडकीनं बोलू लागलेत. मुलांच्या नोकरीचे प्रश्न असतील, ॲडमिशनच्या समस्या असतील, यावरती सुद्धा जरांगे भाष्य करतायत. वीज द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला पाणी द्या, असं देखील जरांगे बोलू लागलेत. लाडक्या बहिणीला पैसे भेटले, पण दाजींचं काय? सगळे दाजी आणि भाचे घेऊन तिकडे येणार आहेत असं म्हणत ते सरकारला चिमटेसुद्धा घेऊ लागलेत. शेतकऱ्यांना मदतीसह हमी भाव द्या, त्यानंतर तरुणांचा रोजगाराचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, या सगळ्या मुद्द्यांवरती जरांगे पाटील सातत्यानं बोलत असतात. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ते मालवणला सुद्धा जाऊन आले. शिवाय एसटी आंदोलनावर सुद्धा जरांगेंनी परखड भूमिका घेतली. एसटी कर्मचाऱ्यांचे हाल हे फडणवीसांच्या पाठीमागच्या सरकारपासूनच चालवले गेले असल्याची टीका सुद्धा जरांगे पाटलांनी केली. सर्वांची सेवा करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचा पगार का वाढू नये असा सवाल करत एसटी कर्मचाऱ्यांचा संसार डुबवून सरकार जे आहे ते स्वतःचा संसार मोठा करू लागलाय अशी सडेतोड टीका ही जरांगे पाटलांनी केली. मराठ्यांनी व्यसनापासून लांब राहावं असं वारंवार जरांगे पाटील बजावून सांगत असतात. शिवाय आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो. आपल्या अधिकाऱ्याला त्रास झाल्यास
त्यांच्या मागे समाज उभा राहण्याची गरज आहे असं म्हणत अधिकाऱ्यांची जी लॉबी आहे त्या लॉबीला देखील जरांगेंनी खुश करण्याचा प्रयत्न केला आहे। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा मला जायचं आहे, आपण तिथं माझा आणि हिंदीचा मेळ बसत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। याचा अर्थ महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न जरांगे करत असताना दिसत आहेत। आता मी ज्याला पाडायचे आहे त्यांची नावं देणार आहे। 48 मतदारसंघामध्ये सगळे राखीव आपल्या विचाराचे काढा असं सुद्धा जरांगेंनी बजावून सांगितलंय। उभा करायचे की पाडायचं त्याची तारीख निवडणुकीच्या आधी सांगणार आहे असं जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलंय। ताकदीनं मागच्या वेळी पाडलं तसं आता मराठा निवडून आणण्यासाठी ताकद दाखवा असं ते ठासून सांगतायत। संभाजीनगरच्या पैठणमध्ये जरांगे पाटलांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केल्याची माहिती समोर येते। पैठण हा मराठा बहुल मतदारसंघ आहे, त्यामुळे जर समजा जरांगे पाटील स्वतः मैदानात उतरले तर त्यांना तिथं जिंकण्यासाठी जास्त अडचण येणार नाही असं बोललं जाते। ज्या गोदापट्ट्याचा जरांगे पाटील वारंवार उल्लेख करत असतात त्या पट्ट्याच्या मूळ असलेल्या पैठणमध्ये कार्यालय सुरू करून जरांगे पाटील नेमका काय संदेश देत आहेत हे देखील चर्चेचा विषय ठरत आहे। उमेदवारांची शोध मोहीम सुरू असताना स्वतः मैदानात उतरण्याच्या तयारीवर यामुळे जोरदार चर्चा होते। लोकसभेला जरांगेंचं आंदोलन आणि मराठा फॅक्टर जोरात चालल्याचं बोललं जाते। त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांच्याकडे अर्थातच गांभीर्यानं पाहिलं जाते। जरांगेंनी तसा मार्ग देखील खुला केलाय। विधानसभेसाठी इच्छुकांच्या निवेदनांचे गठ्ठे अंतर्वालीत येऊन पडलेत। विधानसभेला लोकसभेप्रमाणे फक्त पाडायचं की थेट मैदानामध्ये लढायचं याबाबत आता जरांगे काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्याच्या महाराष्ट्रातल्या राजकारणाची एकंदरीत स्थिती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, मनसे, वंचित बहुजन आघाडी, इतर प्रमुख अपक्षांसह भरमसाठ इच्छुकांची विधानसभेला एकदम मोठी गर्दी झालेली आहे। त्यामुळं अनेक दांडग्या आणि दिग्गजांसह काही इच्छुकांनी जरांगेंच्या थेट तिथं जाऊन भेटी घेतलेल्या आहेत। त्यामुळं लोकसभेला जरांगेंमुळे झालेलं डॅमेज पाहता विधानसभेला जर त्यांनी स्वतःचे काही उमेदवार निवडून आणलेच तर जरांगे पाटील येणाऱ्या सरकारमध्ये महत्त्वाचा रोल निभावू शकतात असं ज्येष्ठ विश्लेषक सुद्धा सांगत आहेत। त्यामुळं जरांगे पाटलाच्या एकूणच राजकारणाबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही जर मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।